आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल मसाला दही भेंडी. हे बघा, किती छान भेंडी तयार झाली. अशी मसाला दही भेंडी लग्न समारंभामध्ये पण केली जाते. तुम्ही याला मसाला भेंडी म्हणू शकता किंवा मसाला दही भेंडी म्हणू शकतात. टेस्ट सेम भेटणार आहे, फक्त नाव वेगळे-वेगळे घेतले जाणार आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली मसाला दही भेंडी तयार झाली. आता इथे मसाला दही भेंडी सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व्ह करून घेतली. आता यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनलमध्ये. रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे. त्यामुळे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया. मसाला दही भेंडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. इथे भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून त्यानंतर त्याला कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यावर असलेलं पाणी निघून जाईल. इथे आपल्याला भेंडी ड्राय करणं खूप गरजेचं आहे, कारण की त्यामुळे भेंडी छान सुटसुटीत तयार होते, नाहीतर भेंडी चिकट होते. त्यानंतर 1 वाटी बारीक चॉप केलेला कांदा, अर्धी वाटी टोमॅटोची प्युरी, अर्धा कप दही. इथे आपल्याला दही फ्रेश घ्यायचं आहे. दही इथे आपल्याला आंबट अजिबात नकोय. त्यानंतर 1.5 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चम्मच धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच जिरे पावडर, 4 चम्मच बेसन, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1 चम्मच जिरे. इथे कसुरी मेथी थोडीशी भाजून घेतली. त्यानंतर 1 वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट 2 चम्मच. इथे 1 चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे करून. इथे मसाला दही भेंडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला भेंडीवर काही मसाले लावून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वात आधी भेंडीमध्ये मीठ ॲड करून घेऊया. त्यानंतर हळद ॲड करून घेऊया. आता आपण लाल मिरची पावडर ॲड करून घेऊया. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला बेसन ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी बेसन भाजून घेतलेलं नाही. आता आपण भेंडीला एकदा टॉस करून घेऊया. भेंडीमध्ये सर्व साहित्य मिक्स झालं, की यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आपल्याला. म्हणजे भेंडीला व्यवस्थित बेसन लागलं जाईल. आता इथे पुन्हा एकदा भेंडी मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये. हे बघा, पाणी टाकून घेतल्यामुळे बेसन हळू भेंडीला लागायला सुरुवात झाली. आता तुम्ही बघू शकता भेंडीला सर्व मसाले चांगले लागले. हे बघा, इथे खूप जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही. म्हणजे मसाले व्यवस्थित कोट होत नाही. त्यासाठी थोडं-थोडं करूनच पाणी ॲड केलं मी. 1 ते 2 चम्मच. आता आपण इथे भेंडी परतून घेणार आहोत. भेंडीची भाजी तुम्ही कशीही करा, पण त्याआधी आपल्याला भेंडी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये. त्यामुळं काय होतं, भेंडीमध्ये जो चिकटपणा असतो तो कमी होतो. आता इथे गरम झालेल्या तेलामध्ये मसाले लावून घेतलेली भेंडी ॲड करून घेऊया. आता आपण भेंडी हलवून घेऊया. इथे आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठीच भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. इथे मी सुरुवातीला बेसन न भाजता घेतलं होतं, कारण भेंडीसोबत बेसन पण भाजलं जाणार होतं तेलामध्ये. आता बेसनामधून छान खमंग वास यायला सुरुवात झाली. त्यामध्ये असलेला कच्चा वास निघून गेला. आता इथे भेंडी परतून झाली. आता आपण भेंडी कढईमधून बाहेर काढून घेऊया. आता आपण मसाला दही भेंडी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी त्याच कढईमध्ये मी ऑइल टाकलं. इथे आपल्याला कढई धुवून घ्यायची गरज नाही, कारण की मसाले चिटकलेले आहे कढईला. तशाने आपले मसाले वेस्ट होऊ शकतात. त्यासाठी तीच कढई घ्यायची. इथे मी 4 ते 5 टेबलस्पून ऑइल ॲड केलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे ऑइल गरम झाले, की यामध्ये जिरे ॲड करून घ्यायचे आहे. जिरे तडतडले, की यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा ॲड करून घेऊया. आता इथे आपल्याला कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यासाठी कांदा चांगला हलवून घ्यायचा. म्हणजे एकसारखा कांद्यात परतला जाईल आणि त्याच्याने कांदा जळणार पण नाही. आता तुम्ही बघू शकता तिथे कांदा चांगला ब्राउन कलर येईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड करून घेऊया. इथे आपल्याला टोमॅटोची प्युरी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे. जोपर्यंत त्यामध्ये असलेला आंबटपणा जात नाही तोपर्यंत. हे बघा, इथे टोमॅटोची पेस्ट पण चांगली परतून घेतली. आता यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेऊया. त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. इथे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट पण चांगली परतून घ्यायची आहे. जोपर्यंत त्यामध्ये असलेला कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत परतून घ्यायची आहे पेस्ट.
आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेऊया आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य परतून घेऊया. इथे अद्रक लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट चांगली परतून घेतली. हे बघा तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली. आता यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घेऊया. नंतर गरम मसाला ऍड करून घ्यायचा आहे. आता आपण जिरे पावडर ऍड करून घेऊया. त्यानंतर धने पावडर ऍड करून घेऊया. आता सर्वात शेवटी थोडीशी हळद ऍड करून घ्यायची आहे. आता इथे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. आता आपण पुन्हा मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्याने मसाला व्यवस्थित परतला जातो आणि मसाले जळत पण नाही. इथे मी अधूनमधून पाणी ऍड करून मसाला चांगला परतून घेतला. हे बघा मसाल्यामधून ऑइल सुटायला सुरुवात झाली. इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आपल्याला किंवा बंद केला तरी चालेल काही सेकंदासाठी. आता यामध्ये आपण दही ऍड करून घेऊया. आता आपण दही मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा मसाल्यामध्ये मी दही ऍड करून घेतलं होतं. आता दही पण चांगलं मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम बंद करायला किंवा कमी करायला यामुळे सांगितलं होतं, की आपण जर गरम असताना दही ऍड केलं तर दही फुटू शकतं. आता यामध्ये आपण कसुरी मेथी ऍड करून घेऊया. इथे कसुरी मेथी ऍड करून घेतली, की लगेच आपल्याला भेंडी ऍड करून घ्यायची आहे. नंतर चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया. इथे आपल्याला भेंडी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे मसाल्यामध्ये भेंडी मिक्स करून घेतली. आता यामध्ये आपण बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया. त्यानंतर आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे. इथे आपल्याला 2 मिनिटासाठीच भेंडी वाफवून घ्यायची आहे, कारण की आपण सुरुवातीला पण भेंडी परतून घेतली होती. आता इथे मसाला दही भेंडी तयार झाली. तुम्ही बघू शकता भेंडीला किती छान तेल सुटलेलं आहे आणि टेक्स्चर पण बघू शकता भेंडीचं. हे बघा. आता आपली मसाला दही भेंडी तयार झाली. आता आपण गॅस बंद करूया. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही ही मसाला दही भेंडी भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. मस्तपैकी हॉटेल स्टाईल मसाला दही भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनमध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील.